स्टार्ट. ठीक आहे. ओके, ह्युमनचं पहिलं क्लासिफिकेशन बघून घेऊ आपण. लिहा, क्लास आहे मॅमेलिया. क्लास आहे मॅमेलिया. ठीक आहे, क्लास आहे मॅमेलिया. आता या मॅमेलियामध्ये 3 प्रकारचे मॅमल येतात. काही असतात एग लेइंग मॅमल, त्यांना म्हणतात मोनोट्रीम्स. मोनोट्रीम्स काय आहेत? हे आहेत एग लेइंग मॅमल्स. मोनोट्रीम्स, दीज आर एग लेइंग मॅमल्स. ठीक आहे. आहेत मार्सुपियल्स. मार्सुपियल्स, मार्सुपियल्स यांना म्हणतात पाउच्ड मॅमल्स. पाउच्ड मॅमल्स. ठीक आहे, लाईक कांगारू. याचं एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं असेल त्याचं कांगारू आहे, पाउच मॅमल्स. ओके. त्यानंतर हे मोनोट्रीमचं एक्झाम्पल आहे प्लॅटिपस. एक्झाम्पल म्हणून देतो, बुक मध्ये नाही दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ते ऑलरेडी. आणि तिसरा टाइप असतात युथेरियन्स. युथेरियन्स, युथेरियन जे असतात ते असतात प्लासेंटल मॅमल्स. प्लासेंटल मॅमल्स. प्लासेंटल मॅमल्स हे जे आहेत त्यांची ऑर्डर आहे प्रायमॅटा. प्लासेंटल मॅमल मध्येच येतात ना ह्युमन. ठीक आहे, ऑर्डर आहे ह्युमनची काय? प्रायमॅटा. ह्युमनचा क्लास आहे मॅमेलिया, ऑर्डर आहे प्रायमॅटा, ते आहेत प्लासेंटल मॅमल्स. आता या ऑर्डर प्रायमॅटा मध्ये 2 सब ऑर्डर. सब ऑर्डर आहे, एक सब ऑर्डर आहे प्रॉसिमी. प्रॉसिमी ही एक झाली सब ऑर्डर. ठीक आहे. दुसरी जी सब ऑर्डर आहे ती सब ऑर्डर आहे अँथ्रोपॉइडिया. अँथ्रोपॉइडिया. प्रॉसिमी आणि अँथ्रोपॉइडिया. आता पहा, हे जे प्रॉसिमियन्स आहेत ना, प्रॉसिमियन्स यामध्ये 2 टाइपचे अॅनिमल. एक आहेत लेम्यूर, हे अजून पण सापडतात, लेम्यूर्स. आणि दुसरे टार्सियर्स. हे मादागास्कर आयलँड माहिती आहे तुम्हाला, आफ्रिकामध्ये. ठीक आहे, त्या मादागास्कर आयलँड मध्ये सापडतात लेम्यूर आणि टार्सियर्स. आणि या लेम्यूर आणि टार्सियर पासूनच जे मंकी आहेत ते बनलेले आहेत असं म्हटलं जातं. ठीक आहे, मंकी किंवा एप जे ते बनलेले आहेत असं म्हटलं जातं. एवढं लिहून झालंय तुमचं. पहा, प्लासेंटल मॅमल जे आहेत त्यांना युथेरियन्स म्हणतात. प्लासेंटल मॅमल जे आहेत त्यांच्यामध्ये एक ऑर्डर आहे प्रायमॅटा. ऑर्डर प्रायमॅटा मध्ये मध्ये 2 सब ऑर्डर आहेत. एक सब ऑर्डर आहे प्रॉसिमी, दुसरी सब ऑर्डर आहे अँथ्रोपॉइडी. सब ऑर्डर प्रॉसिमी मध्ये 2 आहे, लेम्यूर आणि टार्सियस. आता लेम्यूर आणि टार्सियर दिसतात कसे ते पाहूयात आपण सर्वात. यांचे काही फीचर्स पण तुम्हाला सांगतो कसे दिसतात हे लेम्यूर्स अँड टार्सियस, कारण हे पाहणं गरजेचं आहे. सर्वात पहिले लेम्यूर पहा. स्क्रीन दिसत नसेल, दिसेल एक मिनिट. समोर स्क्रीन पहा, दिसतंय तुम्हाला? हॅलो. हो सर. दिसतात तुम्हाला, यांना लेम्यूर म्हणतात. यांच्याकडे बायनॉक्युलर विजन होतं बघा. डोळे असे पुढच्या बाजूला जसे ह्युमन कडे असतात. ठीक आहे. त्यानंतर यांच्याकडे एक टेल होती जी मंकीकडे असते, मंकी सारखी टेल होती त्यांच्याकडे. आणि सर्वात इम्पॉर्टंट फीचर म्हणजे यांच्याकडे हँड आहे, म्हणजे 5 डिजिट्स आहेत हँड बघा.
हँड कडे तुम्ही बघा, याच्याकडे 5 डिजिटचा स्ट्रक्चर. हा आहे लेम्यूर, हा सर्वांचा ऍन्सेस्टर आहे असं म्हणतात. लेम्यूर आणि आणखी एक आहे टार्सियर. हा लेम्यूर तुम्ही बघितलं, मादागास्कर आयलँडवर सापडतात, एंडेंजर्ड स्पीशीज मध्ये आहेत, कमी आहे यांची संख्या. ठीक आहे, लेम्यूर्स. दुसरे आहेत टार्सियर्स. टार्सियर्स हे बघा, हे टार्सियर्स. हे टार्सियर यापैकी एक जो आहे तो आता आपल्या कोकण मध्ये पण सापडलेला. ठीक आहे, हे पाहायच्याकडे डिजिट्स आहेत बघा, मोठं दिसतात का तुम्हाला याची क्लिअर? हो सर. हे पाहिजे, याच्याकडे पण बायनोक्युलर विजन, याच्याकडे बोटं दिसतात. यापासनं एप बनलेत असं म्हटलं जातं, किंवा मंकीज जे आहेत ते बनलेले असं म्हटलं जातं. लेम्यूर्स आणि टार्सियर्स यांची जी सब ऑर्डर आहे त्याचं नाव आहे प्रॉसिमी. म्हणून या दोघांना, लेम्यूर आणि टार्सियर, तुम्हाला जे दाखवले, त्यांना म्हटलं जातं प्रॉसिमीज. त्यांना म्हटलं जातं प्रॉसिमीज. लेम्यूर्स अँड टार्सियर्स आर प्रॉसिमीज. पुढे बघा, सब ऑर्डर अँथ्रोपॉइडिया जी आहे यामध्ये येतात न्यू वर्ल्ड मंकी. आता या सब ऑर्डर अँथ्रोपॉइडियामध्ये मंकी आणि एप येतात. त्यामध्ये या न्यू वर्ल्ड मंकी, या न्यू वर्ल्ड मंकी मध्ये टेल जी असते ना, ती लॉंग टेल असते. लॉंग टेल. ठीक आहे, याचं एक्झाम्पल येतात स्क्वेरल मंकी. दाखवतो तुम्हाला मंकी कसे दिसतात. स्क्वेरल मंकी, स्पायडर मंकी, हे नॉर्मली तुम्ही पाहिलेलेच मंकी आहेत. स्क्वेरल मंकी, स्पायडर, लॉंग टेल असते त्यांच्याकडे. त्यानंतर आहेत ओल्ड वर्ल्ड मंकी. ओल्ड वर्ल्ड मंकीज. या ओल्ड वर्ल्ड मंकीज मध्ये येतात बबून्स, मकाक आणि लंगूर. पुढची ऑर्डर आहे सब ऑर्डर. सब ऑर्डर मध्ये 3 आले, न्यू वर्ल्ड मंकी आले, ओल्ड वर्ल्ड मंकी आले, आणि एक ग्रुप आला. ठीक आहे, हे झाले 2. आधी हे पहिले पाहून घेऊ, स्क्वेरल मंकी, स्पायडर मंकी. बबून आणि मकाक कसे दिसतात ते पाहून घ्या. स्क्रीन शेअर करतो. स्क्वेरल मंकी बघा, स्क्विरल मंकी. हा आहे स्क्विरल मंकी, हा पाहिला असेल. ठीक आहे, दिस इज अ स्क्विरल मंकी. दुसरा मंकी आहे जो स्पायडर, जो इंडियामध्ये पण सापडतो, तो स्पायडर मंकी. स्पायडर. हा आहे स्पायडर. दिस इज अ स्पायडर मंकी. हे न्यू वर्ल्ड मंकी, त्यांच्याकडे लॉंग टेल असते. आणि शॉर्ट टेल वाले ओल्ड वर्ल्ड मंकी, त्यांचं नाव बबून. हा बबून, टेल शॉर्ट, बबून. ठीक आहे, बबून. दुसरा बघून घ्या, मकाक. दिसतं का स्क्रीनवर? हो सर. मकाक पहा, हा मकाक. दिस इज मकाक. शॉर्ट टेल असते यांच्याकडे, बबून असेल, मकाक असेल. तर हे जे झाले, हे झाले ओल्ड वर्ल्ड मंकी. यामध्ये आणखी एक येतो लंगूर, त्याच्याकडे थोडीशी टेल ही जी असेल ना,
ती थोडीशी लॉंग असते. हा लंगूर आहे, आपण येतो ओल्ड वर्ल्ड. सर्वात लॉंग टेल तुम्हाला जी दिसेल ती न्यू वर्ल्ड मंकी मध्ये दिसते, जसे की स्क्वेअर हँड मंकी, स्पायडर मंकी यामध्ये. समजलं का? ओके, आता बाय लक्ष द्या सर्वांनी. आतापर्यंत आपण काय डिस्कस करतोय मग? इकडे पहा सर्वांनी, स्क्रीन दिसते सर्वांना? क्लास आहे मॅमेलिया ह्युमनचा. यामध्ये मोनोट्रीम जे आहेत ते एग लेइंग मॅमल्स आहेत. मोनोट्रीम जे आहेत ते एग लेइंग मॅमल्स आहेत. मार्सुपियस जे ते पाउच मॅमल्स आहेत. युथोरियन जे आहेत ते प्लासेंटल मॅमल्स आहेत. ठीक आहे, प्लासेंटल मॅमल मध्ये ऑर्डर आहे प्रायमेटा, सब ऑर्डर आहे अँथ्रोपॉइडिया. ठीक आहे, दुसरी सब ऑर्डर आहे प्रॉसिमी. प्रॉसिमी मध्ये येतात दोन, लेम्युर आणि टार्सियर्स. त्यानंतर सब ऑर्डर अँथ्रोपॉइडिया मध्ये दोन येतात, न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकी. आणि आणखी एक सुपर फॅमिली, एक सुपर फॅमिली होमोनॉइडिया. काय आहे ही? एक सुपर फॅमिली. ठीक आहे, सुपर फॅमिली म्हणता येईल होमिनॉइडिया. आता ही जी होमिनॉइडिया आहे यामध्ये येतात ग्रेट एप्स म्हणजे प्रायमेट. ओके, कोण येतात त्याच्यामध्ये? प्रायमेट्स. आता या प्रायमेट मध्ये तीन फॅमिली आहेत. या होमिनॉइडिया ही जी सुपर फॅमिली आहे, तेवढं लिहून झालं असेल तुमचं. या सुपर फॅमिली मध्ये तीन फॅमिली. चलो, सुपर फॅमिली आहे होमिनॉइडिया. होमिनॉइडिया या सुपर फॅमिली मध्ये तीन फॅमिली झाल्या. यामध्ये आहेत हायलोबॅटिडी, हायलोबॅटिडी. यामध्ये येतात जिबन्स, जे आता तुम्हाला दाखवले. जिबन्स दाखवतो मी तुम्हाला परत. ठीक आहे, बघून दाखवलं मी तुम्हाला जिबन दाखवतो. आणि काही आर्बोरियल एप्स. आर्बोरियल म्हणजे झाडांवर राहणारे एप. जिबन्स अँड आर्बोरियल एप. दुसरी फॅमिली आहे पॉंगिडे. या फॅमिलीमध्ये येतात सेमी आर्बोरियल एप्स. सेमी आर्बोरियल एप्स. यामध्ये येतात गोरिल्ला, चिंपांजी, ओरँगुटान. आणि तिसरी फॅमिली आहे होमिनिडी. तिसरी फॅमिली आहे होमिनिडी. यामध्ये इरेक्ट पोस्चर वाले येतात. इरेक्ट पोस्चर म्हणजे ह्युमन. इरेक्ट पोस्चर असणारे ह्युमन बीइंग्स. ठीक आहे, आता पहा सर्वात पहिले एक लक्षात घ्या तुम्ही, जे ऑर्डर प्रायमेटा आहे त्याचे आपण सब ऑर्डर दोन केले. एक आहे सब ऑर्डर प्रासिमी, दुसरा सब ऑर्डर आहे अँथ्रोपॉइडिया. सब ऑर्डर प्रासिमी मध्ये येतात लेम्युर आणि टार्सियर. लेम्युर आणि टार्सियर हे सर्व एपचे अँसेस्टर आहेत. म्हणजे जी प्रॉसिमी सब ऑर्डर आहे ना, ही अँथ्रोपॉइडिया ही जी सब ऑर्डर आहे याची अँसेस्टर आहे. ठीक आहे, मग जी अँथ्रोपॉइडिया आहे त्यामध्ये येतात न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकी, होमिनॉइडिया. होमिनॉइडिया ही सुपर फॅमिली. लिहायचं तर लिहून घ्या, ही एक सुपर फॅमिली आहे. सुपर फॅमिली म्हणजे ग्रुप ऑफ फॅमिलीज. ठीक आहे, आणि ही या तीन काय आहेत फॅमिलीज. त्या तीन फॅमिलीमध्ये आता पहिले काय असणार आहे, जे एप फॉर्म झाले ना ते ट्रीज वर राहत असतील. बरोबर, ट्रीज वर राहत असतील. मग त्या ट्रीज वरनं ते जे एप आहेत ते सेमी आर्बोरियल झाले, खूप उंचावर राहणारे ट्रीज वर, ते हायलोबॅटिडी. ठीक आहे, आणि मग त्यानंतर सेमी आर्बोरियल एप बनले, लाईक गोरिला, चिंपांजी, जे जमिनीवर पण राहत होते आणि काही वेळ झाडांवर पण राहायचे, ते सेमी आर्बोरियल. आणि मग त्यापासून जमिनीवर राहणारे, मॅक्सिमम टाइम जमिनीवर राहणारे एप्स फॉर्म झाले आणि त्यापासून ह्युमन बीइंग जे आहेत ते फॉर्म झाले. ठीक आहे, मग गोरिला, चिंपांजी आणि ओरँगुटान यांच्या बरोबर
आपण इव्होल्युशनरी रिलेटेड आहोत, म्हणजे मोस्ट क्लोजली रिलेटेड आपण आहोत गोरिला, चिंपांजी आणि काही प्रमाणामध्ये जिम्पन्स, बरोबर. कारण आपण यांच्या सुपर फॅमिलीमध्ये आहोत. सुपर फॅमिलीमध्ये म्हणजे हायलोबॅटिडी, पॉंगिडे आणि होमिनिडी या 3 फॅमिलीज एकत्रित आहेत. म्हणजे ह्युमनचं रिलेशन जिबन बरोबर आहे, गोरिल्ला बरोबर आहे, चिंपांजी बरोबर आहे, ओरँगुटान. ठीक आहे. आता आपण ह्युमन इव्होल्युशन स्टडी करूया. जर आपण चिंपांजी आणि ह्युमन यांच्यामध्ये जर डीएनए चा डिफरन्स बघितला तर तो फक्त 2.5%. या स्पीशीज मधला, चिंपांजीच्या स्पीशीज मधला आणि ह्युमनच्या स्पीशीज मध्ये जर डीएनएचं कंपॅरिझन केलं तर डिफरन्स फक्त 2.5%चा डिफरन्स व्हेरिएशन आहे. आणि आपण जर ह्युमनचा आणि दुसऱ्या मंकीचं कंपॅरिझन केलं तर जवळजवळ 10%चा डिफरन्स. ह्युमनचा आणि दुसऱ्या मंकीचं जर आपण कंपॅरिझन केलं तर डीएनए मध्ये जवळजवळ 10%चा डिफरन्स. ठीक आहे. चलो आता आपण डिस्कस करू ऍक्च्युअल मध्ये ह्युमन इव्होल्युशन. आता हे जे आपण स्टडी केलं आता त्यामध्ये आपण सुपर फॅमिली, ह्युमनचं रिलेशन कोणाबरोबर आहे ते डिस्कस केलं. डन. आता बघ ह्युमन इव्होल्युशन मध्ये जो सगळ्यात पहिलं जे फॉसिल सापडलेले ना ते आहे ड्रायोपिथेकस. पहिला आहे कोण? ड्रायोपिथेकस. लक्षात घ्या, ह्युमन इव्होल्युशन आपण स्टडी करूयात. ड्रायोपिथेकस जो होता तो एप लाईक होता. कसा होता? एप लाईक होता ड्रायोपिथेकस. आणि ड्रायोपिथेकसचं फॉसिल कुठे सापडलंय तर ते सापडलं, फॉसिल जे आहे ते सापडलं होतं लेक विक्टोरिया ऑफ आफ्रिका. लेक विक्टोरिया ऑफ आफ्रिका. ओके. आणि हिमाचल प्रदेशमध्ये पण याचे फॉसिल सापडले. हरित लयांगा, हिमाचल प्रदेश, इंडिया. इथे सुद्धा याचे फॉसिल सापडले ड्रायोपिथेकस. ड्रायोपिथेकस आपण बोललो ना की मायोसिन मध्ये इमर्जन झाला एप लाईक मॅनचा, बरोबर. आठवलं? मायोसिन मध्ये एप लाईक मॅन म्हणलं. तर हिमाचल प्रदेशमध्ये पण त्याचे फॉसिल सापडले. याचा इपोक मायोसिन इपोक मध्ये सापडलेले हे. त्याचा टाइम पिरियड आहे जवळजवळ 20 to 25 मिलियन इयर्स आहे. ठीक आहे. मायोसिन. पोश्चर यांचं होतं सेमी इरेक्ट. कसं ते पोश्चर मध्ये? सेमी इरेक्ट म्हणजे झुकून चालत होते. हात आणि पाय दोघांचा वापर करत होते चालण्यासाठी. सेमी इरेक्ट पोश्चर. यांची क्रॅनियल कॅपॅसिटी असं म्हणतात की 300 पर्यंत असेल, 300 पर्यंत. ठीक आहे. 300 पर्यंत यांची क्रॅनियल कॅपॅसिटी, म्हणजे ब्रेनची कॅपॅसिटी 300 असेल, 300, 350. आणि हे जे होते ड्रायोपिथेकस ते क्लोज सिमिलॅरिटी दाखवतात. क्लोज सिमिलॅरिटी कोणाबरोबर दाखवतात? चिंपॅन्जी बरोबर, विथ चिंपॅन्जी. लक्षात ठेवा. तर पहिला जो फॉसिल सापडला ह्युमन इव्होल्युशन मध्ये तो आहे ड्रायोपिथेकस. ड्रायोपिथेकसला केनियापिथेकस असं सुद्धा म्हणतात. ड्रायोपिथेकसला केनियापिथेकस असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. याचे फॉसिल सापडले लेक विक्टोरिया ऑफ आफ्रिका आणि हिमाचल प्रदेशमध्ये सापडलेले साहित्य यालंगा. मायोसिन इपोक मध्ये प्रेझेंट होते. पोश्चर सेमी इरेक्ट, क्लोज सिमिलॅरिटी विथ द चिंपांजी. पुढचा आता हा झाला ड्रायोपिथेकस. ठीक आहे. पुढचा जो दुसरा फॉसिल सापडलेला तो आहे रामापिथेकस. पहिला ड्रायोपिथेकस, दुसऱ्याला नाव द्या रामापिथेकस. हा मॅन लाईक
पहिला एप लाईक होता. एप लाईक कोण होता? ड्रायोपिथेकस. मॅन लाईक आहे रामापिथेकस. कुठे सापडले? शिवालिक हिल्स, इंडियामध्ये. शिवालिक हिल्स इन इंडिया. आणि याचा आणखी फॉसिल केनियाला पण सापडले. कुठे प्रेझेंट होते? मायोसिन मध्ये प्रेझेंट होते अँड अर्ली प्लायोसिन. ठीक आहे. ह्युमनचं इव्होल्युशन मायोसिन मध्ये स्टार्ट झालं. इमर्जन्स ऑफ मॅन लाईक एप ते आहे ते मायोसिन मध्ये स्टार्ट झालं. म्हणून त्याचं फॉसिल जे आहे ते आपल्याला रेकॉर्ड दाखवतो. त्याचं फॉसिल जे ते ड्रायोपिथेकस, मायोसिन. ड्रायोपिथेकस पासून रामापिथेकस बनले असते. मग त्यांचे फॉसिल, रामापिथेकसचे फॉसिल मायोसिन आणि अर्ली प्लायोसिन मध्ये आपल्याला दिसतात. अर्ली प्लायोसिन म्हणजे प्लायोसिन मध्ये ऍक्च्युअल मध्ये मॅनचं इव्होल्युशन झालेलं आहे प्लायोसिन पासून. ठीक आहे. पोश्चर यांचं होतं इरेक्ट. पोश्चर कसं होतं यांचं? इरेक्ट. इरेक्ट पोश्चर. यांची ब्रेनची कॅपॅसिटी अराउंड 400 असेल. ठीक आहे. ड्रायोपिथेकस अराउंड 300 to 350 असेल ड्रायोपिथेकस ब्रेन कॅपॅसिटी. रामापिथेकसची कॅपॅसिटी असेल ब्रेनची अराउंड 350 to 400. ठीक आहे. आता याच्या पुढचा थर्ड जो आहे त्याचं फॉसिल ऑस्ट्रेलियामध्ये सापडलं. त्याचं नाव आहे ऑस्ट्रॅलोपिथेकस. ऑस्ट्रॅलोपिथेकस. ऑस्ट्रेलियामध्ये त्याचे फॉसिल सापडले. हा जो आहे खूप इम्पॉर्टंट, यावर क्वेश्चन येतात. कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड मॅन. कारण हा जो होता एप आणि मॅन या दोघांचे कॅरेक्टरिस्टिक यामध्ये दिसत होते. ऑस्ट्रॅलोपिथेकस याचं फॉसिल जे आहे ते सापडलं. फॉसिल हे पहा, दिस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द एप अँड मॅन. याला अंडरलाईन करून ठेवा, बॉक्स करून ठेवा. यावर क्वेश्चन आलेला आहे. ऑस्ट्रॅलोपिथेकस एप आणि मॅन मधला कनेक्टिंग लिंक आहे. फॉसिल कुठे सापडला? टॉंग, साऊथ आफ्रिका. इथे बेबीच्या स्कलचं फॉसिल सापडले. त्याला टॉंग बेबी असं पण म्हणतात. टॉंग बेबी, बेबीच्या स्कलचं फॉसिल सापडले. टॉंग, साऊथ आफ्रिका. याचं काही, आणि त्यामुळे त्या बेबीला टॉंग बेबी असं म्हणतात. टॉंग बेबी हे कोणाचं फॉसिल आहे हे पण विचारलं जाऊ शकतं. हे आहे ऑस्ट्रॅलोपिथेकसचं फॉसिल. लक्षात ठेवा, ऑस्ट्रॅलोपिथेकसचं फॉसिल आहे. याचे फॉसिल टांझानियामध्ये पण सापडले आणि याचे फॉसिल इथिओपियामध्ये पण सापडले. आता याचा टाइम पिरियड काय होता? लेट प्लायोसिन. लेट प्लायोसिन. म्हणून बरोबर याला इव्होल्युशनरी डिसेंट प्रमाणे अरेंज केले. लेट प्लायोसिन अँड अर्ली प्लिस्टोसिन. अर्ली प्लिस्टोसिन, लेट प्लायोसिन, अर्ली प्लिस्टोसिन. म्हणजे रिसेंट जो क्वार्टरनरी पिरियड आहे त्यामध्ये पण हा ऑस्ट्रॅलोपिथेकस सापडलाय. दिस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द मॅन अँड एप. कनेक्टिंग लिंक बिटवीन द मॅन अँड एप. लक्षात ठेवा. हा जो मॅन होता ना ऑस्ट्रॅलोपिथेकस, नॉट टॉलर दॅन 4 फीट, 4 फीट पेक्षा कमी होता किंवा 4 फीटचा असेल. जॉ मोठे होते त्याचे, जॉज लार्जर जॉज होते. पुढे आलेला फेस होता प्रोग्नॅथस फेस होता. मी दाखवतो तुम्हाला याचं पिक्चर. ठीक आहे. प्रोग्नॅथस फेस ऑस्ट्रॅलोपिथेकस. याला अंडरलाईन करून ठेवा. प्रोग्नॅथस म्हणजे पुढे आलेला चेहरा. जसं आफ्रिकन पीपलचा असतो ना, आफ्रिकन लोक कसे दिसतात, त्यांचा फेस थोडासा पुढे आलेला दिसतो, दात वगैरे पुढे आलेले दिसतात, त्याला प्रोग्नॅथस फेस म्हणतात. चीन वॉज ऍबसेंट. चीन ऍबसेंट होता म्हणजे हा एप वाला कॅरेक्टर. चीन ऍबसेंट हा कोणाचा कॅरेक्टर? एप. आपल्याकडे चीन प्रेझेंट असतो, एपकडे ऍबसेंट असतो बघा. ठीक आहे. लंबर कर्वेचर प्रेझेंट होता. एपकडे लंबरला कर्वेचर नसतो.
ओके, आपल्याकडे लंबर कर्वेचर प्रेझेंट आहे, त्यामुळे आपण इरेक्ट उभा राहू शकतो. आता ह्या ऑस्ट्रेलोपिथेकस लंबर कर्वेचर होता म्हणून कसा उभा राहू शकत असेल? इरेक्ट, म्हणजे अपराईट पोस्चर होता, सरळ उभा राहू शकत होता, पोस्चर अपराईट. ब्रेनची कॅपॅसिटी होती 450 ते 500 सीसी. लिहा, ब्रेन कॅपॅसिटी 450 to 500 सीसी. 450, 500 आणि 600 असे 3 लिहा. 450 काही फॉसिल 450 वाले, काही 500 वाले, काही 600 वाले सापडले या सेम टाइम पिरियड मध्ये, म्हणून 450 to 600 असं पण लिहू शकता. 450, 500, 600. याला म्हणतात मॅन विथ ए ब्रेन. मॅन विथ ए ब्रेन म्हणजे बॉडी जी होती ती मॅन सारखी होती, ठीक आहे, पण ब्रेन जो होता तो एप वाला होता. चीन जे होतं ते ऍबसेंट होतं. चीन ऍबसेंट होतं, हे फीचर एपचं आहे. म्हणून आता याच्यामध्ये बघा, एप वाले पण कॅरेक्टरिस्टिक आहे. ब्रेन त्याचा जास्त डेव्हलप नव्हता, एप सारखा होता, म्हणून याला म्हणतात मॅन विथ एप ब्रेन. फेस जो होता तो एप सारखा होता, प्रोग्नॅथस पुढे आलेला, चीन ऍबसेंट, लंबर कर्वेचर प्रेझेंट, हे मॅनचं कॅरेक्टरिस्टिक, ठीक आहे. मॅन आणि एप दोघांचे कॅरेक्टरिस्टिक यामध्ये होते. ऑस्ट्रेलोपिथेकस म्हणून याला म्हणतात कनेक्टिंग लिंक बिटवीन द एप अँड मॅन. रॅमोपिथेकस मॅन लाईक होता, ड्रायोपिथेकस एप लाईक होता, ऑस्ट्रेलोपिथेकस एप लाईक मॅन आहे. मॅन विथ एप ब्रेन कोणाला म्हणतात हे पण येऊ शकतो क्वेश्चन. ऑस्ट्रेलोपिथेकस इज अ मॅन विथ एप ब्रेन, ठीक आहे. मग आता इथून पुढे ह्युमन इव्होल्युशन मध्ये पहा, एक मिनिट मी आधी तुम्हाला हे दाखवतो, ऑस्ट्रेलोपिथेकस दिसतो कसा किंवा प्रोग्नॅथस फेस काय असतो. प्रोग्नॅथस फेस स्क्रीन नसेल दिसत ना? पुढे आलेला चेहरा, प्रोग्नॅथस फेस, ऑस्ट्रेलोपिथेकस. पहा इकडे समोर दिसतो का हा फेस पुढे आलेला? कॅन यू सी दिस? हॅलो, येस सर. Yes. हा एप सारखा फेस, याला म्हणतो आपण प्रोग्नॅथस फेस. प्रोग्नॅथस फेस हा पहा, ऑस्ट्रेलोपिथेकस असा असं. गेटिंग आयडिया? मॅन विथ एप ब्रेन. ठीक आहे. सो दिस इज ऑस्ट्रेलोपिथेकस. आता नेक्स्ट पॉइंट कडे पुन्हा 10 मिनिटानंतर ही मीटिंग बंद पडेल. जर लेक्चर पूर्ण आपलं झालं नाही तर पुन्हा 10 मिनिटांनी तुम्ही जॉईन करा, ठीक आहे. आता पुढचा जो मॅन आहे तो आहे होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिसला म्हणतात हँडीमॅन. होमो हॅबिलिसला काय म्हणायचं? हँडीमॅन म्हणजे काय? तो त्याच्या हातांचा उपयोग करून काही इन्स्ट्रुमेंट तयार करू शकत होता, म्हणून त्याचं नाव आहे होमो हॅबिलिस. त्याच्या पुढचा होमो हॅबिलिस, पहिला जो आपण स्टडी केला तो होता ड्रायोपिथेकस, मग बघितला आपण रॅमोपिथेकस, मग आपण बघितला ऑस्ट्रॅलोपिथेकस, मग आपण आता पाहतोय होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिसला म्हणतात हँडीमॅन. हँडीमॅन, ठीक आहे. नॉट अ कॅन्डीमॅन, इट इज अ हँडीमॅन, ठीक आहे. पुढे सापडले याचे फॉसिल. याचे फॉसिल सापडले ओल्डीवाई, टांझानिया. सिंपल, टांझानिया मध्ये फॉसिल सापडले, साऊथ आफ्रिका. टांझानिया मध्ये आफ्रिकामध्ये फॉसिल सापडले. टाइम पिरियड असेल याचा लेट प्लायोसीन. लेट प्लायोसीन, अर्ली प्लेस्टोसीन और अर्ली
प्लायस्टोसिन. ठीक आहे. स्केलेटल फीचर होते लोअर जॉ, लोअर जॉ, लाइटली बिल्ट, लाइटली बिल्ट. लाइटली बिल्ट म्हणजे एप सारखं नाही. एप कसे असतात, स्ट्रॉंगली बिल्ट असतात. एप जे असतात ते स्ट्रॉंगली बिल्ट असतात. ह्युमन जे असतात ते लाइटली बिल्ट असतात. ठीक आहे. लाइटली बिल्ट. मॉडर्न मॅन सारखं डेंटिशन, मॉडर्न मॅन लाईक डेंटिशन म्हणजे दातांची रचना मॉडर्न मॅन सारखी, मॉडर्न मॅन लाईक डेंटिशन. आणि मोलर टीथ स्मॉलर, स्मॉलर मोलर, स्मॉलर मोलर. मोलर हे जे होते ना अँडीमॅन, हे सुद्धा इरेक्ट पोस्चर वाले होते. नेक्स्ट पॉइंट असेल तुमचा, कसा होता पोस्चर, इरेक्ट पोस्चर होता. इरेक्ट पोस्चर. याची जी क्रॅनियल कॅपॅसिटी होती ती अराउंड 650 to 900 cc क्युबिक्स. आणि हा जो मॅन, याला हँडीमॅन का म्हणतात, मेड टूल्स, मेड टूल्स फ्रॉम स्टोन्स, फ्रॉम स्टोन्स. मे बी स्टोन पासून टूल्स बनवत असतील म्हणून नाव आहे हँडीमॅन. ठीक आहे. इरेक्ट पोस्चर, लाइटली बिल्ड, लेट प्लायोसिन टू अर्ली प्लिस्टोसिन मध्ये प्रेझेंट होते. हे होते होमो हॅबिलिस. या होमो हॅबिलिस पासून डेव्हलप झाले होमो इरेक्टस, होमो इरेक्टस. होमो इरेक्टस याला बोलतात जावा मॅन किंवा पेकिंग मॅन, जावा मॅन किंवा याला म्हणतात पेकिंग मॅन. का बरं, करण्याचे फॉसिल सापडले जावा आहेत. जावा आहे इंडोनेशियामध्ये. इंडोनेशियामध्ये या टाइम पिरियड वाले फॉसिल सापडले, त्याला जावा मॅन असं नाव दिलं. चायनामध्ये आहे पेकिंग. ठीक आहे, त्याच्यावरून त्यांना नाव दिलं पेकिंग. दोन्हीकडे फॉसिल सापडले, जावा आणि पेकिंग. जावा आहे इंडोनेशियामध्ये, पेकिंग आहे चायना. कुठे, कोणत्या टाइम पिरियड मध्ये प्रेझेंट होते, मिडल ऑफ प्लेस्टोसिन, मिडल ऑफ प्लेस्टोसिन. 1.5 मिलियन इयर्स अगो. 5 फीट हाईट होती यांची, 5 फीट हाईट होती. यांचा पण फेस प्रोग्नॅथस होता, जसं मी आता तुम्हाला दाखवला. प्रोग्नॅथस फेस. ह्यूज टेथ, यांच्यामध्ये एप वाले कॅरेक्टरिस्टिक जास्त होत. ह्यूज टेथ, चीन ऍबसेंट, चीन ऍबसेंट होती, एप वाला कॅरेक्टरिस्टिक आहे. ह्यूज टेथ, चीन ऍबसेंट, बोनी आयब्रो रिजेस. हे एप वाले कॅरेक्टरिस्टिक यामध्ये जास्त होते, जावा मॅन आणि पेकिंग. म्हणून हा एप लाईक होता, हे लक्षात. जावा मॅन, पेकिंग मॅन एप लाईक होत. किंवा यांना एप मॅन असं म्हणतात, एप मॅन. म्हणजे बघा, इव्होल्युशन मध्ये जे साऊथ आफ्रिकामध्ये फॉसिल सापडले ना हँडीमॅन्स, हँडीमॅनचा जर तुम्ही टाइम पिरियड बघितला तो लेट प्लायोसिन आणि अर्ली प्लिस्टोसिन बद्दल. आणि यांचा जर तुम्ही टाइम पिरियड बघितला एप मॅनचा, तर यांचा टाइम पिरियड जो आहे, जस्ट मिनिट, होमो इरेक्टस, हो सांगतो परत. होमो इरेक्टस जो आहे हा इरेक्ट उभा राहू शकत होता, पण हा एप सारखे कॅरेक्टरिस्टिक होते. 5 फीट होता, प्रोग्नॅथस पुढे आलेला चेहरा होता. त्यानंतर बोनी आयब्रो रिजेस होते. आयब्रो रिजेस म्हणजे असे आयब्रो असतात आपल्याकडे, तिथे काय असतात, तिथे आपल्याकडे हेअर असतात, तसं त्यांच्याकडे नव्हतं. तिथे त्यांच्याकडे असे एप सारखं
बोन सारखं स्ट्रक्चर बोनी होते आहे पूर्व रिजेस. युजली तर होते चीन ऍबसेंट होते एप वाले कॅरेक्टरिस्टिक यामध्ये. आणि हे जे होते मिडल प्लिस्टोसिन टाइम पिरियड मध्ये बघा आता अर्ली प्लिस्टोसिन लेट प्लायोसिन मध्ये तुम्हाला दिसले हँडीमॅन. जे पूर्ण जी ह्युमनची स्पीशीज असणार आहे ना या स्पीशीज मध्ये काही ठिकाणी असे ऑर्गॅनिझम बनले जे एप सारखे काही जे होते ते ऑलरेडी एप सारखे बनलेले होते ते एप सारखेच राहिले. काहींमध्ये चेंजेस झाले आणि ते मॅन सारखे बनायला. म्हणजे बघा ना याच टाइम पिरियड मध्ये बघा लेट प्लायोसिन नंतर अर्ली प्लिस्टोसिन. आता मिडल प्लिस्टोसिन मध्ये सुद्धा एप सारखे किंवा एप मॅन प्रेझेंट होते. मिडल प्लिस्टोसिन मध्ये पण एप मॅन प्रेझेंट आहेत. पण बघा त्याच्या अगोदरवाला जो टाइम पिरियड आहे लेट प्लायोसिन असेल किंवा अर्ली प्लिस्टोसिन असेल यामध्ये हँडीमॅन बनलेला होता. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा की मी जसं तुम्हाला नेहमी सांगतो की एखादी स्पीशीज आहे त्या स्पीशीज मध्ये काही इंडिव्हिज्युअल चेंज होतात काही बदलतात. हे बघा टाइम पिरियड हा त्यानंतरचा टाइम पिरियड त्यानंतरचा जरी टाइम पिरियड असेल तरी सुद्धा या टाइम पिरियड मध्ये एप मॅन सुद्धा अस्तित्वात होता. एप मॅन सुद्धा अस्तित्वात होता आणि यामध्ये हा हँडीमॅन सुद्धा अस्तित्वात. एप मॅन आणि हँडीमॅन म्हणजे एप मॅन पासूनच हँडीमॅन बनला असेल बरोबर का. तरी सुद्धा एप मॅन जो असेल तो प्रेझेंट. का कारण एखाद्या छोट्याशा ग्रुपमध्ये काय होतात चेंजेस होतात इव्होल्युशन मध्ये आणि नंतर तो जो ग्रुप असतो तो डॉमिनंट होऊ शकतो. ठीक आहे. हे आता हा टाइम संपेल पुन्हा 10 मिनिटांनी तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. हा टाइम संपेल पुन्हा 10 मिनिटांनी जॉईन. हे थोडासा लेसन राहिला तो लेसन कम्प्लीट करून टाकू. 10 मिनिटांनंतर पुन्हा जॉईन करा. रेकॉर्डिंग प्रोसेस होईल. प्रोसेस झालं पुन्हा जॉईन करा. तोपर्यंत रीड करा तुम्ही.